आज 12 मे 1666 आग्र्याच्या दरबारात शिवरायांचा जाज्वल्य स्वाभिमान. 12 मे 1666 दिल्लीच्या मोगल साम्राज्याला हादरवणारा दिवस. छत्रपती शिवाजी महाराज पुरंदराच्या तहानंतर पुत्र शंभूराजांसह आग्र्याला पोहोचले. औरंगजेबाच्या वाढदिवसानिमित्त भरलेल्या त्या भव्य दरबारात हजारो सरदार, सुभेदार आणि मानकरी उपस्थित होते. पण त्या दरबारात एक कपटी डाव आधीच रचला गेला होता. स्वराज्याचे छत्रपती असलेल्या शिवरायांना मुद्दाम खालच्या दर्जाच्या सरदारांच्या रांगेत उभं करण्यात आलं. क्षणभर संपूर्ण दरबार शांत झाला, पण पुढच्याच क्षणी एक सिंह गर्जला. महाराजांचा चेहरा संतापाने लाल झाला. त्यांनी थेट औरंगजेबाकडे नजर रोखली आणि कडक शब्दात सुनावले, स्वराज्य तलवारीच्या बळावर निर्माण करणाऱ्या शिवाजीला अशी अपमानाची वागणूक कधीच मान्य नाही. इतकं बोलून महाराज तडक दरबारातून बाहेर पडले. त्या एका क्षणी मोगलांची शान धुळीस मिळाली. औरंगजेबासमोर उभे राहून त्यालाच आव्हान देण्याचं धाडस फक्त शिवरायांच्यातच होतं. यानंतर महाराजांना नजर करण्यात ठेवण्यात आलं, पण शिवराय म्हणजे वादळ. अविश्वसनीय बुद्धी, धैर्य आणि नियोजनाच्या जोरावर त्यांनी आग्र्यातून सुटका केली आणि पुन्हा स्वराज्यात परतले. 12 मे आपल्याला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला शिकवतो, त्याच्या रक्तात स्वाभिमान असतो, त्याला कोणतेही साम्राज्य चुकू शकत नाही. जय भवानी, जय शिवराय.